मोठी बहीण म्हणजे ज्योतिताई दारवी, त्यानंतर माझी काकी अश्विनी लाड, माजी नगरसेवक स्वामीशेठ दारवीन, त्यानंतर माजी नगरसेवक प्रकाशजी धोत्रे, माजी नगरसेवक सुनील मेने, तसेच तात्यासाहेब सोनवणे, भारतीय जनता पार्टीची महिला उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण तातीर मॅडम, जाधव काका, त्यानंतर खांडपेकर काकी आणि सर्व समोर बसलेले लिपणकर काकी, शिप्रा काकी, अनेक असे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी ह्या निवडणुकीत खूप मदत केली. तसेच ते समोर बसलेले सर्वच माझे ज्येष्ठ नागरिक आजी आणि आजोबा, तुम्ही इथे वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला इथे आशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दलही मला खूप खूप धन्यवाद. तुमचा जास्त वेळ घेत नाही, मी तुम्हाला आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असे अनेक कार्यक्रम आपण करत राहू. हे तर आता चालू आहे, आता तर सुरुवात आहे, अजून 4.5 वर्ष जायचे बाकी आहे. तुम्हाला अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी या 4.5 वर्षात बघायला मिळतील आणि आम्ही नक्की आम्ही दिलेली निवडणुकीची आम्ही काम करून दाखवू. आम्ही काम करणारे लोक आहे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून कामाची सुरुवात केलेली आहे आणि आजपर्यंत थांबलो नाही आणि ह्यापुढेही कधी थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अडखिडे कुमार शौरवजी राजेंद्र लाड आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी प्रभाग क्रमांक 20 त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या ठिकाणी आभार मानलेले आहेत. या आपण लगेचच या ठिकाणी वाढदिवस अर्थात सौरवजी लाड यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. धन्यवाद. या ठिकाणी ज्या कार्यक्रमाची आपण सर्व नातवंडाने वाट पाहतोय, खरं तर आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या वाढदिवसाचं औचित्य साधून आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी छत्री वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी चालू होणार आहे. काही क्षणात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी हा कार्यक्रम जास्त वेळ न घेता या ठिकाणी लगेचच चालू करणार आहोत. शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. पुनश्च एकदा लाड कुटुंबाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक नगरसेविका ज्योतिजी दारवीन यांच्या सुद्धा माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात वाढदिवसाच्या. आज खरं तर वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक ज्येष्ठांची उपस्थिती असलेली बघायला मिळते. या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी कुंभा बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेविका ज्योतिताई दारवीन, माजी नगरसेवक स्वामीशेठ दारवीन, प्रकाशजी धोत्रे, सुनीलजी मेणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या तातीर मॅडम, फक्त या ठिकाणी
ज्येष्ठ नागरिकांनाच या ठिकाणी आपण छत्री वाटप करणार आहोत. वयवर्ष 60 आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आपण या ठिकाणी छत्री वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. ही नावं या ठिकाणी नोंदणी ज्या नावांची अर्थात आज ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप जे आहे ते केलं जात आहे. वाढदिवसानिमित्त हा उपक्रम जो आहे तो राबवला जातोय. काही अजिबात करू नका. प्रभाग क्रमांक 20 मध्ये हा उपक्रम पार पडतोय. त्यांना टोकन दिलेले आहेत. सुरुवातीच्या 5 महिला समोर असतील. टोकन फक्त आमच्या कार्यकर्त्यांकडे जमा करा. छत्री भेटल्यानंतर टोकन आपण जमा करायचं. 1 मिनिट आहे. ज्यांच्याकडे टोकन नसतील त्यांनी जागेवरच बसा. लक्षात घ्या, फक्त टोकनवाले एक एक करून या ठिकाणी येणार आहेत. एका टोकनला एकच छत्री मिळणार आहे. लक्षात घ्या, 2 टोकन घेऊन येऊ नका. तो माणूस या ठिकाणी उपलब्ध पाहिजे. 1 टोकन 1 छत्री. तुम्हाला या ठिकाणी जे टोकन दिलेले आहेत टोकन व्यतिरिक्त छत्री मिळणार नाही. आपण जागेवरती बसा, गडबड करू नका. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवला जातो आणि वाढदिवस साजरा केला जातोय. काय सांगाल, आज ज्येष्ठांचा एवढा आशीर्वाद ज्यांच्याकडे टोकन आहे त्यांनी लाईन करा. खरं तर ज्येष्ठांमुळे आज आम्ही ज्येष्ठ हेच श्रेष्ठ हा नेहमी मी सिद्धांत ठेवलेला आहे की जे ज्येष्ठ आहेत त्यांना हे असे अनेक उपक्रम आपण केले. ज्येष्ठांसाठी म्हणा किंवा महिलांसाठी म्हणा किंवा कोणासाठी म्हणा, समाजासाठी आपण असे हे उपक्रम करायलाच हवे. एक नगरसेवक म्हणून मी आज 2 उपक्रम ठेवले होते. शासकीय दाखले होते. त्यानंतर आता छत्री वाटप आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप आहे. तर तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर लोक इथे आलेले आहेत. खरं तर ही जी संख्या आहे ह्यांनी मला खूप मेहनतीने मतदान करून अनेक वर्षांपासून ते त्रासले होते. जे जुने नगरसेवक आहेत त्यांना ते त्रासले होते. त्यामुळे त्यांनी समोर येऊन आम्हाला मतदान केलं आणि आम्हाला इथे निवडून दिलं. दोघांनाही निवडून दिलं. मी ह्या सर्व ज्येष्ठ लोकांचे आणि ह्यांनी इलेक्शन कॅम्पेनमध्ये सुद्धा आम्हाला खूप मदत केली. हे ज्येष्ठ जे आहेत ते प्रत्येक घरोघरी जाऊन सांगत होते की आम्हाला दोघांना मतदान करा. तर खरं तर ही आमची जी जीत होती ती ह्या ज्येष्ठांमुळे होती. त्याच्यामुळे माझा एक छोटासा प्रयत्न होत आहे त्यांच्यासाठी की त्यांना काहीतरी माझ्याकडून मिळालं पाहिजे म्हणून आपण हे कार्यक्रम छत्री वाटपाचं केलं. तशा शुभेच्छा देते. सर्वात प्रथम मी माझा छोटा भाऊ सौरव लाड त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मला खूप आनंद होतोय की त्याने आज दाखल्याचा कॅम्प ठेवला आहे. तर आपण बघतोच हे शाळाची ओपनिंग झाली आहे आता. तर बऱ्याच लोकांना डोमिसाईल सर्टिफिकेट असे काय काय दाखले भेटायला खूप त्यांना फेऱ्या माराव्या लागतात आणि पैसेही द्यावे लागतात. तर हे मोफत शिबिर त्यांच्यासाठी कुठे ना कुठे म्हणजे आम्हाला समाधान होतंय की त्यांना हे सवलती भेटतोय आपल्या कॅम्पमधनं. आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना सन्मानपूर्वक हे छत्री वाटप जे करण्यात येतं आहे तर ते आमच्या मनाला समाधान भेटतोय आणि असंच कार्य नेहमीच करत राहो सौरभ. तर ही शुभेच्छा आहे. आणि जे मतदार आमचे आहेत तर त्यांच्याकरता आम्ही धावपळ केलेलं नाही तर त्यांच्याकरता आम्ही काय करतोय काहीतरी करतोय तर त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. तर असंच नेहमी आपलं कार्य असंच चालत राहावं. तर खूप खूप शुभेच्छा सर. तर बाबा आज शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात, आशीर्वाद देण्यासाठी काय सांगाल? या दोन्ही नगरसेवक आमचे तरुण तडफदार आम्ही उमेदवार दिलेले आहेत. दोघं पण खूप चांगलं काम करतात. तर त्यांनी असेच चांगले कार्यक्रम करत राहावं आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. योग्य नगरसेवक मिळाला
योग्य नगरसेवक मिळाले. आमची इच्छा होती या वार्डात, दोन्ही वार्डात भाजपचा नगरसेवक प्रत्येक वेळेस थोड्या थोड्या मतांनी पडत होतो, पण यावेळेला आम्ही ठरवलं होतं की यावेळेला आमच्या दोन्ही सीट आम्ही निवडून आणायचे आणि लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याबद्दल सर्व लोकांचे पण आम्ही आभार मानतो. त्यांनी चांगले नगरसेवक निवडून दिले. खूप चांगला कार्यक्रम केला. लोक पावसाची वाट बघतायत. निदान पाऊस छत्री वाटप झाल्यावर तरी पाऊस लवकर येऊ दे अशी आम्ही पावसाला विनंती करतो की देवाच्या विनंती करतो. सौरव लाड हे स्वतः आर्किटेक्ट आहेत. ज्योतिताई डार्विन या देखील चांगल्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नगरसेविका आहेत. पण या दोन्ही नगरसेवकांचा उपक्रम पाहिला तर या वार्ड नंबर 20 मध्ये गेले अनेक वर्षापासून जी प्रतीक्षा होती ती पूर्ण करतील याच्यामध्ये कोणतेही आमच्या मनात शंका नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं गेले अनेक वर्षाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा कार्यभार ही दोन्ही नगरसेवक ज्योती डार्विन आणि सौरव लाड लोकांच्या इच्छा पूर्ण करतील याच्यामध्ये आमच्या मनात कोणतीही शंका नाही.